झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगे नातळे त्या। गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मने बैसलासे। ऊर्ध्व पुंड्रभाळ, ऊर्ध्व पुंड्रभाळ, कंठी शोभे माळ, ऊर्ध्व पुंड्रभाळ कंठी शोभे माळ, कापे जे कळी काळ तया भेनी। गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मने बैसलासी। तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, नामामृत सार मुखा माझी। गोविंद आसने गोविंद शयनी, गोविंद त्या मने बैसलासे। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाना। तरुण तुलसी माला कंधर कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पाण्डुरङ्गाकार सिंहासनस्थं पराम्भोजस्तेजस्फुरदिक्प्रदेशं, विधेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका। जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिद आनंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तिचे वंदन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार। आता अभिनव विलासिनी, जे चातुर्य अर्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी। नमस्कार झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या। गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासी प्रस्तुत।
प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता म्हणजे कीर्तन निरूपणाकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा आणि वैष्णव काय असतात हे प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठला 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 महाराज म्हणतात या जगामध्ये संत आणि वैष्णव हे झुंजार असतात. झुंजार ते एक विष्णुदास जगे आणि ते झुंजार असल्यामुळे पाप पुण्य अंगे नातळे त्या पाप आणि पुण्य त्यांना काहीही करत नाहीये. ठीक आहे, कशामुळे काही का करत नाही तर त्याचं कारण असं आहे रात्रंदिवस त्यांचं जर काय चालू असेल तर गोविंदासनी गोविंद शयनी आणि मनामध्ये सुद्धा गोविंद बसलेला असतो. आणि मग त्या वैष्णवाची लक्षणं सांगत असताना 3ऱ्या चरणामध्ये सांगितलंय ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ. आणि मग ही भूषण असल्यामुळे अख्ख्या जगाला खाणारा काळ पण तो काळ त्यांना काही करीत नाही. त्यांना तो काळ भीतो. कापिजे कळे काळ तया भेने. आणखीन काही चिन्ह आहेत का? आणखीन 1-2 चिन्ह महाराजांनी सांगितलेले आहेत. तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार. भगवान परमात्म्याकडे शंख आहे, चक्र आहे आणि हे सगळे जे चिन्ह आहेत ते संत आपल्या अंगामध्ये लिहितात. आणि लिहिल्यामुळं आणि ते लिहून काय करतात तर नामामृत सार मुखा माझी. सतत आणि सतत या जगाचं सार असणार किंवा या जगामध्ये मनुष्य जन्माला आल्यानंतर जीवनाचं जर सार काय असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं हे आहे. आणि ते नाम सतत त्यांच्या मुखात असल्यामुळे ते सार नाम असल्यामुळे नामामृत सार मुखा माझी. आणि रात्रंदिवस गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी वैसला से विठ्ठला. अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ मी आपल्या समोर मांडलेला आहे. या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत भगवान बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त गेली अनेक वर्ष चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि यंदा त्याची तपपूर्ती आहे. म्हणजे यंदा 12वं वर्ष आहे. आणि या सप्ताहाचे आयोजक मार्गदर्शक नियोजक हरिभक्तीपरायण आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे परममित्र विकास महाराज वायशे शास्त्री यांची श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था गेली अनेक वर्ष चालू आहे. आणि त्या माध्यमातून हा संतांच्या पुण्यतिथीचा उत्सव साजरा होत आहे. आणि तो दरवर्षी या ठिकाणी करत असतात. आणि यंदा ते 12वं वर्ष आहे. आणि मग सकाळीही कीर्तन नाश्ता दुपारचं भोजन संध्याकाळचं भोजन पुन्हा रात्री कीर्तन हरिजागर असे या ठिकाणी 12वं वर्ष असल्यामुळे अनेक कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यामधील आज कितवा दिवस आहे? 6व्या दिवसाची सकाळच्या सत्रातली सकाळी 10 ते 12 कीर्तन सेवा आहे. रात्री भरपूर माणसं असतात पण आता सकाळी कामाधंद्याचे दिवस आहेत सुगीचे दिवस आहेत. आणि नेमकं खळ्याच्या टायमिंगला ते म्हणते ह्यांची खळी चालू केली. तुम्ही तुमची बघा आम्ही आमची करतो आहे की नाही असं लोकांचं म्हणणं आहे. पण संध्याकाळी भरपूर जण असतात. महाराजांनी सांगितलं यंदाच आपण करतोय. आणि मग एखादी सेवा द्याल का? चालेल म्हणलं काय अडचण नाही. आणि त्या निमित्तानं महाराजांनी हे दिलेलं निमंत्रण अत्यंत सुंदर वातावरणामध्ये सर्व अन्नदाते देणगीदार पुन्हा आजच्या सकाळच्या सत्रातले संध्याकाळच्या सत्रातले कीर्तनाचे संत पूजेचे यजमान आहेत का? सकाळच्याला का? सकाळच्या देवाला सोडलेले डाव बरं असू द्या. जे काय असतील ते असतील. सर्वजण या ठिकाणी महाराजांना सहकार्य करतात. आणि गेली अनेक वर्ष हा सोहळा चालू आहे. आणि मग महाराजांनी निमंत्रण देऊन सांगितलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या संस्थांवरती श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था माऊली फटा या ठिकाणी कार्यक्रम आहे. आणि मग महाराज यंदा 9 दिवसाचा आहे ना, यंदा 9 दिवसाचा कार्यक्रम आहे. आणि मग त्या कार्यक्रमामध्ये तुमचा कुठला एखादा दिवस घालायचा तेवढं सांगा. त्यांनी विचारलं. मग आम्ही सांगितलं हाय एक सकाळचा घ्या तेवढा. आणि मग
त्या निमित्तानं हे शेवाय सगळ्यांना धन्यवाद देतो. स्वतः उपस्थित महाराज आहेत आदरणीय विकास महाराज वैश्य शास्त्री, त्यांच्या संस्थेतील सर्व लहान विद्यार्थी मंडळी, दुसरे गायनाचार्य हरिभक्तीपरायण शंकर महाराज, मृदंगावरती सुंदर साथ करणारे हरिभक्तीपरायण सुशांत महाराज आणि सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टम आहे आमचे जनार्दन भाऊ मातकुळीकर, पीटी मास्तर बाबा आहेत. कीर्तनाला उपस्थित सर्व मंडपामध्ये गर्दी भरपूर आहे. बाहेर बसलेले, उन्हात काही उभा राहिलेले, त्यांनाही सगळ्यांना धन्यवाद. स्वयंपाक चालू आहे तिकडे स्वयंपाकाकडे जे आहेत त्यांना सगळ्यांना धन्यवाद. आणि कीर्तनाला समाप्ती नाही, सुरुवात करायची अजून मला. आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठला सप्ताह करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये, पण महाराजांनी अत्यंत दरवर्षीप्रमाणे, मला वाटतं सुरुवातीच्या पहिल्या वर्षी आम्ही होतो, मी तेव्हा पकवाज वाजवायचो आणि महाराजांनी सांगितलं सुरुवातीला संस्थांचा नारळ फोडला, पहिल्या वर्षी सप्ताह झाला, त्या वर्षी आम्ही होतो. पण बरेच दिवस आळंदीला राहण्याचा योग आला, त्यामुळे मध्यंतरी काही येण्याचा योग नाही आला. या वर्षी पाठीमागच्या वेळेसही एकदा महाराजांनी एक कार्यक्रम दिला कलश स्थापनेच्या टायमिंगला, ते असाच अनावधानाने, आणि हाही असाच अनावधानाने हा कार्यक्रम आपल्याकडे महाराजांनी दिलेला आहे. अगदी 12 तर वाजलेले, 10 ते 12चा टायमिंग आहे. मला वाटतं पुंडलिकावर देव करावा आहे का नाही, नका काय ज्यांना हसायला लागलो ते म्हणजे अजून सुरूच नाही केलं. तुम्ही असंच करता का रोज एका गावाला, आहे का नाही, पैसे ठरवून घेता कितका लेवी, आहे की नाही, असं नाही. एक अर्धा तास सेवा संतांच्या दारामध्ये, आणि सुंदर असं महाराजांनी संस्थान उभा केले. श्री संत भगवान बाबा महाराज संस्थान, वामन भाऊ महाराजांची मूर्ती मंदिर झालेलं आहे, हनुमंतरायांची मूर्ती स्थापना झालेली आहे, सभा मंडप चांगला झालेला आहे, इकडं संस्थेचंही बांधकाम झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा महाराजांना धन्यवाद देतो आणि अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करतो. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये संतांचं वर्णन करतात, वैष्णवांचं वर्णन करतात, जे विष्णूचे दास आहेत त्यांचं वर्णन करतात. संतांच्या भूमीमध्ये काय बोलावं तर संतांविषयीच बोलावं, आणि संतांच्या पुण्यतिथीनिमित्त चालू आहे म्हणून संतांविषयीच बोलावं. एरवी अनेक ठिकाणी वेगळ्या ठिकाणी जसं जसं ठिकाण असेल तसं तसं बोलण्याचा प्रसंग येतो, पण संतांच्या ठिकाणी काय बोलावं म्हणून मी हा अभंग आपल्या समोर मांडलेला आहे. महाराज म्हणतात या जगामध्ये जर झुंजार कोण असतील तर संत आहेत. झुंजार म्हणजे काय तर जे झुंज देतात ते म्हणजे, झुंज म्हणजे काय तर जे युद्ध करतात ते. तुम्ही म्हणता संत कधी युद्ध करतात, महाराज बाहेर जो युद्ध करतो आणि बाहेरचं युद्ध करून शत्रूला जो जिंकतो त्याला राजा म्हणतात. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूवरती विजय मिळवला, आणि विजय मिळवल्यामुळे त्यांना यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत रामदास महाराज स्वामींनी त्यांचं वर्णन केलं. असा राजा पुन्हा होणं नाही म्हणून त्यांना राजा म्हटलं. पण महाराज बाहेरच्या शत्रूंना जिंकण्यापेक्षा, बाहेरच्या शत्रूंना तर जिंकणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जो तो जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. महाराज म्हणतात बाहेरच्या शत्रूंना जिंकलंच पाहिजे, त्याच्यात नवल नाही. पण आतमध्ये काही शत्रू आहेत. आतमध्ये म्हणजे कुठले तर माणसाचे बाहेरचे शत्रू जास्त धोका देतील याच्यात नवल नाही, पण आतमध्ये आपल्या जवळ राहणारे जे शत्रू आहेत ते फार मोठा धोका आपल्याला देत असतात. विठाला बाहेरचे शत्रू जिंकणं हे प्रत्येकाचं काम आहे, आणि जर बाहेरचे शत्रू नाही जिंकले तर जगामध्ये तुमचा वावर यथोचित होणार नाही, तुमचं जीवन यथोचित प्रकारे समर्पण होणार नाही. म्हणून बाहेरच्या शत्रूंना तर जिंकलंच पाहिजे, पण महाराज अंतर्मुख होऊन अंतःकरणामध्ये आपल्या काही जे शत्रू आहेत, शरीरामध्ये जे काही शत्रू आहेत ते शत्रू जिंकले पाहिजेत. महाराज जगद्गुरु तुकोबराय सांगतात जे झुंजार आहेत ना ते बाहेरच्या शत्रूला जिंकतात याच्यात नवल नाही, पण आतल्या सुद्धा शत्रूला जिंकतात. मग आतले शत्रू कोण आहेत तेवढं आम्हाला महाराज सांगा. तर प्रत्येक माणसाच्या जवळ रोज सानिध्यामध्ये राहणारे माणसांचे अंतरंगातले जे शत्रू आहेत हे 6 विकार सांगितलेले आहेत. षड विकार आहेत, शास्त्राने त्याचं वर्णन केलंय.
काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. हे 6 शत्रू माणसाला जिवंत असूनही मारल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून महाराज म्हणतात, ज्यांनी आतले शत्रू जिंकले ते या जगामध्ये झुंजार आहेत. विठाला विठाला आणि पुन्हा दुसरं झुंजार ते असा शब्द वापरला, ते हे दर्शक सर्वनाम आहे बघा. हा दर्शक सर्वनाम ते म्हणजे कोण? महाराज म्हणतात, ज्यांनी आतल्या शत्रूंना जिंकलं. मग जगामध्ये अनेक प्रकारचे शत्रू सांगितलेले आहेत, त्यामध्ये मुख्य हे 6 शत्रू सांगितलेत. त्याच्यामध्ये या 6 जणांमध्ये 3 शत्रू मुख्य सांगितलेले आहेत, काम, क्रोध आणि लोभ. आपल्या सर्वांना माहित आहे, महाराज यांना जिंकणं देवादिकांना सुद्धा जमलं. मोठमोठ्यांची फजिती झाली, पण महाराज साधू संतांनी त्यांना जिंकलं. आपल्या सर्वांना माहित आहे, श्रीमद भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये ज्या वेळेस अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला, भगवंता, मोठी मोठी माणसं बिघडल्यावानी का करतात? मोठी मोठी माणसं वाईट रस्त्याला लागून आपल्या जीवनाचं अधपतन का करून घेतात? भगवंताला अर्जुनाने प्रश्न विचारला. अर्जुन उवाच, 3रा अध्याय, अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषाः. कशामुळे हे सगळे असे करतात, त्याचं काय कारण आहे? त्यावेळेस भगवंताने उत्तर दिलेलं आहे. श्री भगवान वाच, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवम महाशनो महापापो पापमो विद्येह नमीह वैरिणाम. महाराज, माणसाच्या जीवनामधले सगळ्यात जवळचे शत्रू हे दिसत नाहीत बरं का. हे कुणालाही दिसत नाहीत. जसा जीव येताना आईला दिसत नाही आणि जाताना बायकोला दिसत नाही, ती फक्त ओरडती, आमचं ती गेलं, आमचं ती गेलं. पण जीव कधी येताना आईला दिसला नाही, जाताना पत्नीला किंवा जवळच्या कुठल्याच नातेवाईकाला दिसला नाही. जीव जसा आत्मा तसा तो मरत नाही, फक्त मरत ते शरीर. तिकडे जायचं नाही, आपलं चिंतन वेगळं होईल. पण मी सांगतोय ती ऐका. महाराज, तसे हे शत्रू माणसाच्या शरीरामध्ये आहेत. पहिला शत्रू सांगितलेला आहे काम नावाचा शत्रू. महाराज यांनी मोठमोठ्यांची फजिती केली. अहो, कोणाकोणाची? रावणासारख्याची फजिती केली. किती 1000 बायका होत्या रावणाला त्या दिवशीच उकळीकरांनी सांगितलं आहे का नाही. 80,000 बायका, त्यामध्ये मुख्य 8 जणी होत्या पट्टराण्या. एवढं असून सुद्धा साधूचा वेश घेतला आणि कुणाच्या दारात भीक मागायला गेला? सीतामाईंच्या झोपडीमध्ये वनामध्ये भीक मागायला गेला. महाराज, मोठमोठाल्यांची फजिती झाली. महाराज, एका एका विकारानं एक एक जणाचं उदाहरण आहे. रावणाचं उदाहरण घ्या, दुसरं उदाहरण आहे ब्रह्मदेवाचं. काही कमी नव्हतं महाराज, काहीही कमी नव्हतं, पण नको त्या गोष्टीच्या नादी लागला. काय झालं तर विषयानं फार, हे 2 जे विषय आहेत ना, या 2 विषयानं फार मोठ्या लोकांचा घात केलेला आहे. म्हणून त्यांना जिंकणं हे झुंजारपणाचं लक्षण आहे. विठाला अर्जुनाने प्रश्न विचारल्यावर भगवंताने त्याच्यावरती उत्तर दिलं. हे सगळे जे लोक आहेत ना, हे कशामुळे? तर त्यांनी सांगितलं, महाराज, हे ज्ञाननिधीचे भुजंग, मौली ज्ञानोबा आहे त्याच्यावरती वर्णन करतात बघा. विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. महाराज, या काम क्रोधाते पाही जयाते कृपेची साठवण नाही आणि ते कृतांताच्या ठाई मानी जती ना. म्हणजे मोठमोठ्याची फजिती या कामानं केलेली आहे. तसा तो कोतवाल आहे बर का. कोतवालाकडे काय काम असतं? कीर्तन सांगायचं. जेवढे जागे तेवढे बोला माझ्यासोबत. कोतवालाकडे काय काम असतं? गावची कोतवालकी असते, आहे की नाही? आणि आता नाही राहिले ते, पण पूर्वीचं होतं. महाराज, तसा तो कोतवाल आहे, पण मोठ्या मोठ्याची फजिती त्या कोतवालाने केली. होतं बरं का तसं कधी कधी. महाराज यायच्या आधी जर चोपदाराच्या नादी लागला तर चोपदार चांगल्या चांगल्याला बोलू देत नाही, है की नाही? म्हणजे आहे, महाराजापेक्षा चोपदार हुशार, माईकवाल्यापेक्षा त्याचा माईक लावणाराच हुशार, आहे का नाही? मालकापेक्षा पुढचीच राहणं हाणणारी लय असते. आमदारापेक्षा त्याचा पीए हुशार असतो. जिथले तिथं सगळं सगळ्यांना माहिती आहे. शाळेत मास्तरपेक्षा शिपाई हुशार असतो. कवा बी घंटाच वाजवीत राहतो तो, कवा बी. त्याला
त्याला काही विचारते म्हणतो आम्हाला का सांगू, आम्हाला सगळं माहिती आहे. विठाला अहो तसा तो कोतवाल आहे, पण मोठ मोठ्याला त्याने सोडलं नाही का. माझी कोतवाल याने नागविले बहुतांशी, हरिहराची आबरू घेत्या भय नाही त्यासी. महाराज मोठ मोठाल्याला त्या कामानं सोडलं नाही का. पुढे सांगितलं महाराज हे विषय फार विचित्र आहेत. मोठ मोठाल्यांची फजिती करतात पण साधू महात्मे त्यांच्या कधी हाती सुद्धा लागत नाहीत. विठाला भगवान परमात्म्याची भक्त असणारी कानोपात्रा आणि एका वेश्येची मुलगी असणारी, जिच्या घरामध्ये कामाचा सतत वावर झाला, पण त्या कानोपात्रेनं ज्यावेळेस साधू संतांच्या संगतीमध्ये येऊन भगवत भक्ती करायला सुरुवात केली, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती जाऊन विलीन झाली. महाराज त्या कानोपात्रेंचा अभंग आहे. तिनं सांगितलं विषयानं फार मोठाल्यांची फजिती झाली. विषयाचे संगती नाश पावेल निश्चिती, विषयाचे संगती नाश पावेल निश्चिती, विषयाचे संगती नाश पावेल निश्चिती, विषयाचे संगती नाश पावेल संगती. विषयाची संगती नाश पावेल निश्चिंती. महाराज विषयाने मोठाल्यांची फजिती केली, पण साधू संत मात्र त्यांच्या कचाट्यात सापडले नाहीत. म्हणून महाराज म्हणतात ते झुंजार आहेत. विठाला महाराज या कामाचं वर्णन केलं तर एकनाथ महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे बघा. त्यांना सांगितलंय तो येडका येडका. महाराज त्यानं मोठाल्यांची फजिती केली, त्याच्यामध्ये कोणाची फजिती केली त्या कामानं. महाराज त्या एकनाथ महाराजांनी, श्रीसंत एकनाथ महाराजांनी त्या येडका नावाच्या अभंगामध्ये सगळ्यांची यादी दिली आहे बघा. सगळ्यांची यादी दिली आहे. येडका मदन मदन तो केवळ पंचानन, चांगल्याला येडका आहे की नाही. आपल्याकडे पूर्वी आता आहे की नाही माहित नाही, पण पूर्वी काही लोक मेंढर पाळायची. मेंढर आणि त्या मेंढरांमध्ये एक सोडलेला वळू असायचा. त्याचं काय नाव होतं पीटी मास्तर? नारायण महाराज नाही, काय नाव होतं महाराज? त्या मेंढरात तो वळू असायचा, त्याला काय म्हणतात माहितीये का? बालिंगा. बालिंगा म्हणायचे बघा. मेंढ्यात असायचं ते वळू, बालिंगा. आमच्याकडे, तुमच्याकडे काय माहित काय म्हणजे भाषा वेगळी वेगळी असते. हा तुमच्याकडे कठाळ्या म्हणतात, बरोबर कठाळ्या म्हणतात. काही ठिकाणी वळू म्हणतात त्याला, वळू. त्याला काही काम नसतं, फक्त खाणे का पिणे का और मजा करणे का, बस. टेन्शन नाही त्याच्या पाठीमागं वाईटावेत नाही मला तो असा. आणि वेगळी वेगळी भाषा असते. ते म्हणजे ते आमच्याकडे वळू म्हणतात, काही ठिकाणी कठाळ्या, काही ठिकाणी महाराज तो बालिंगा त्या मेंढ्यामध्ये असायचा महाराज. आणि पुन्हा आपण लहान मुलं शाळेमध्ये गेल्यानंतर
ते 12 खडी वाचताना ते ये अक्षर आलं की त्याच्या पुढे काय सांगितलं त्यांनी, येडका आहे की नाही. येडका म्हणजे ते दिसतंय बरं का त्या बालिंग्यासारखं, त्या मेंढरासारखंच, पण आता हा काय काय माहिती आपल्याला तर, नाही की नाही. वेगळा पक्षी प्राणी असू शकतो ते काय आपल्याला माहिती नाही. पण आणि असते महाराज वेगळी वेगळी भाषा, जिकडे तिकडे कुठं काही म्हणतात कुठं काही म्हणतात. त्यांनी सांगितलं आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात बरं का महाराज, तुमच्याकडे कसं आहे, जिवंतच का नाही, जिवंत नाही, जिवंत नाही बाबा, जीव गेल्यावर म्हणते ते. हा असते वेगळी वेगळी भाषा. काही ठिकाणी आता आम्ही कुठं गेलो का नाही, इकडे कीर्तनाला काही ठिकाणी म्हणतात बघा, महाराज कुठवर आलाव, कुठवर आलाव, है की नाही. आपल्याकडे काय म्हणतात, महाराज कुठपर्यंत आलात, है की नाही. म्हणजे आपल्याकडे कुठपर्यंत नाही, कुठं आलात तेव्हा असं. पण पुण्याकडे ही भाषा, महाराज आपण कुठपर्यंत आलात, शुद्ध भाषा आहे की नाही पुण्याला. काही ठिकाणी कुठवर आलाव, महाराज काही ठिकाणी येताय की नाही, है की नाही. हा पंढरपूरला इकडं महाराज जेवलाव का, जेवताव का, कधी येताव, है की नाही. वेगळी वेगळी भाषा. तिकडं विदर्भाकडे वेगळी वेगळी भाषा आहे महाराज. म्हणजे जिकडे तिकडे वेगळी वेगळी भाषा आहे. एक ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो, तिकडे बरेच दिवस झाले त्याला, आणि महाराज ते लांबचं आपल्याला काही ते माहिती नव्हतं, तारका वगैरे घेतलेल्या त्यांनी. आम्ही गेलो, गेल्यानंतर त्यांना काय घेणं ते फक्त तेवढंच म्हणायचे, महाराज कुठवर आल्या, आल्या म्हणल्यानंतर मी म्हणायचं काय भानगड असेल, पण म्हणलं जाऊ द्या काहीतरी भाषा असेल. बरेच परभणीकडले माजलगावकडले काही आमचे मित्र होते, त्यांना विचारलं, म्हणलं काय भानगड आहे तुमच्याकडे, म्हणजे ते आमच्याकडे तसंच असतं आहे का नाही. म्हणलं ठीक आहे. त्याचा 2-4 वेळेस फोन आला, महाराज कुठवर आल्या, कुठवर आल्या. मी म्हणलं जवळच आल्या, जवळच आल्या. गेलोत महाराज आम्ही जवळ, गेल्या गेल्या आलो की गेल्या गेल्या त्याने विचारलं, महाराज कीर्तन झाल्या झाल्या जेवत्या की कीर्तन झाल्यावर जेवत्या. मी म्हणलं सारखा श्रीलिंगीच लावायला लागलाय. म्हणलं कळानाच आपल्याला काय. मी ड्रायव्हरला म्हणलं तिकडे जरा बाजूला चल बरं, म्हणलं पटावनात आमच्या. ते म्हणलं काय झालं, म्हणलं काय नाही, दोतार घालायच्या नादात येताना गडबडीच्या राड्यात तिची साडी बिडी घालून आलोय का काय कळानाच. म्हणलं मला हे कुठवर आल्या, कुठवर जेव, कधी जेवत्या, काय बोलायला. पुन्हा मी म्हणलं असं का, ते म्हणलं नाही आमच्याकडे असंच म्हणतात, विठाला विठाला प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी वेगळी असते. आपण इथून गेलो तो येडका, महाराजांनी सांगितलं त्या येडक्यानं मोठमोठाल्यांना धडक मारली. कोणा कोणाला मारली त्याचं प्रतिपादन महाराजांनी अभंगामध्ये केलं. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा पातेरा, इंद्रा चंद्राशी धाक दरारा, लाविला जेने. धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा मेंदा, दुर्योधन हानिली गदा, घेतला प्राणा. बस ह्या चाली आहेत ना, लय कीर्तनात म्हणायच्या नसतात बरं का. ते आपल्या नावाचं एक गाव आहे तिकडं, त्याला नारायण गाव म्हणतात. तिकडल्या चाली त्या विठाला विठाला पक्वाजांना सुद्धा असल्याच चाली वाजवाय गुदगुल्या होत्या बरं का त्यांना. हा चांगल्या चाली म्हणलं की माना टाकी तिथे लगेच महाराज. असलं म्हणलं की सारखं बोट असतं, सारखं पुडीवर महाराज. असू द्या. काय महाराजांचं नाव म्हणलं, सुशांत महाराज. राग नाही तुम्हाला महाराज, मी जरा फटकळ माणूस आहे. बरं आला तरी काय करशील बरं तू तरी, आहे का नाही काय करा. असू द्या, आपलं प्रेमाने चाललंय महाराज. तेव्हा म्हणेन बरा कचाट्यात तुझ्या सापडलो मी, आहे का नाही. माझ्याकडे बी 5-50 आहेत शिकायला, पण एक बी जागेवर नाही. सगळी जिकडे भस्मासुर मुखला प्राणाशी, तिची गती झाली वालीशी. महाराज पुढे त्याचं फार वर्णन. इंद्रा पडली भागा, चंद्र झाला, इंद्रा पडली भागा, चंद्र झाला, इंद्रा पडली भागा, चंद्र झाला, नारद चुकला नारद चुकला इंद्रा पडली भागा, चंद्र झाला, इंद्रा पडली भागा,
इंद्र देवासारखा काही कमी नाही, 100 यज्ञ केल्याने इंद्र झाला. पण तिथं जाऊन सुद्धा चुकीची कल्पना डोक्यात आणली, चुकीचा विचार डोक्यात आला. महाराज शरीराला भग पडली. भग चंद्र सुद्धा काळा झाला. म्हणून भगवान शंकराने जो डागाचा चंद्र आहे तो नाही घेतला, फक्त बिगर डागाचा अर्धा तोच डोक्यावर घेतला बरं का. भगवान शंकराच्या डोक्यावर किती चंद्र आहे? हे पिस्तुल्या काही म्हणतो काय रे, नीट बघत जा ना. विठाला 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 अर्धा चंद्र आहे, अर्धा बरं का. लेकर लय खतरनाक असते महाराज. माझ्याकडे 5-50 आहे, 10 वर्ष झालं मला बी त्याचा अनुभव बरं का. जाऊ द्या. महाराज चंद्र असेल, इंद्र असेल, यांना सगळ्यांना कलंक लागला. कशामुळे? तर वासनेनं. महाराज ही वासना जी रूपी गाय आहे तिला काम म्हणतात. महाराज त्याची वेगळी वेगळी शास्त्रांनी नावं ज्या त्या ठिकाणी ज्या त्या प्रसंगावरून केले. पण महाराज या कामानं मोठमोठाल्यांची फजिती केली. वासनेच्या संगे नको जाऊ, मोठमोठाल्यांची फजिती झाली. पण महाराज हा जो काम आहे ना तो साधू संतांना काही करत नाही. कसा करत नाही आपल्या सर्वांना माहित आहे. भगवान बाबांचं उदाहरण आपल्या सर्वांना माहित आहे. जगद्गुरु तुकोबारायांकडे ज्या वेळेस काही चुकीच्या लोकांना एका महिलेला पाठवलं आणि सांगितलं बघ भजन चालू आहे का काय ते, आणि गेल्यानंतर महाराज ती माऊलीनं सुद्धा महाराजांकडे आपली इच्छा प्रगट केली. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं माऊली तुझा रस्ता चुकलाय. आम्ही विष्णुदास तैसे हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही विष्णुदास तैसे चुकलाय. तू ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची अपेक्षा करून आलीस ना हे ते ठिकाण नाहीये. महाराज त्या माऊलीला हात जोडल्यानंतर ती मातोश्री माहेर गेली, माघारी गेली. आपणा सर्वांना माहित आहे. उदाहरण जास्त वेळ सांगून वेळ घेत नाही. महाराज म्हणतात जाई ओ तू माते न करी सायास, आणि आम्ही विष्णुदास तैसे न हो. तस विष्णुदास हे झुंजार आहेत. बाहेरच्या शत्रूला तर जिंकतातच, पण आतमधल्या इंद्रिय रूपी शत्रूंना सुद्धा सतत आणि सतत जिंकण्यासाठी झुंजारत असतात. म्हणून महाराज म्हणतात ते झुंजार आहे. महाराज या कामाचं वर्णन केल्यानंतर महाराज दुसरा एक वर्ग येतो, तो येतो क्रोधाचा. काम जर पूर्ण नाही झाला
तर क्रोध निर्माण होत असतो आणि काम पूर्ण झाला तर लोभ निर्माण होतो. या तिन्हीची सांगड आहे. महाराज काम पूर्ण नाही झाला तर क्रोध, म्हणजे थोडक्यात भोग भोगण्याची इच्छा जर झाली, जर भोग पूर्ण नाही झाला, थोडक्यात भूक लागली, आणि जर भूक नाही लागल्यानंतर जर आपल्याला कोणी जेवायला नाही दिलं तर ती जेवण करणारी असते, तिचा राग येतो आपल्याला, आहे का नाही. आपण मग कुणी का असं ना, मावशी असू नाही तर कोणी काय मावशी खटेला असेल, माणसाला मरणाची भूक लागली तरी जेवायला देणं, म्हणजे काम पूर्ण नाही झाला तर माणसाला क्रोध उत्पन्न होत असतो. पण महाराज क्रोधाच्या बाबतीतही संतांच्याकडे तसंच झालं. अनेकांची उदाहरण आहेत. 60 हजार वर्ष तपश्चर्या केल्यानंतर सुद्धा क्रोधाला जिंकता आलं नाही. सगळ्यात मोठं रामायणातलं उदाहरण आहे विश्वामित्रांचं. फार मोठं उदाहरण आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. 60 हजार वर्ष तपश्चर्या करून सुद्धा विश्वामित्रांना क्रोध जिंकता आला नाही. इतका रागीट माणूस महाराज, त्यानं जर असं कोणाकडे बघितलं ना लाल डोळे करून तर धडा धडा माणूस जळेल, इतकी त्याच्या डोळ्यामध्ये ताकद होती, इतकं तपाचं त्याच्या सामर्थ्य होतं. पण महाराज क्रोध गेला नाही. आपल्या सगळ्यांना माहित आहे, ज्या वेळेस वशिष्ठ मुनींच्या आश्रमात गेले, आश्रमात गेल्यानंतर सर्व सैन्य सोबत होतं. मग म्हटले काय ठीक, वार्तालाप झाला, बोलणं झालं वशिष्ठ मुनींचं त्यांचं. आता बोलणं झाल्यानंतर मग म्हणले काय महाराज या स्वागत वगैरे ज्या त्या पद्धतीने केलं. जेवण वगैरे करायचं का, म्हणले जेवण करायचं आहे, पण आम्हा एवढ्या सगळ्या जणांना जर जेवायचं घालायचं म्हणलं तर वशिष्ठ मुनी महाराज आपणच पर्णकुटीमध्ये राहता आणि आम्हाला कसं काय जेवायला घालणार तुम्ही इतक्या जणाला. बरं मी एकटा नाहीये, मी माझ्या सोबत माझं अनेक सैन्य आहे. म्हणले तुम्ही त्याची काळजी करू नका, भगवंतानी माझ्या सेवेसाठी नंदिनी नावाची गाय पाठवली, तिची पूजा केली ना, तुम्हाला जे भोजन पाहिजे ते भोजन मिळेल, इच्छा भोजन तुम्हाला देतो. सगळ्यांना हातपाय धुवायला सांगितले, पंक्ती धरून बसले. महाराज वशिष्ठ मुनींनी सगळ्यांना जेवायला वाढलं. त्या नंदिनीने अशी व्यवस्था केली, महाराज सगळ्यांना जे जे पाहिजे ते, कोणाला श्रीखंड, बालुशाही, जिलेबी, लाडू, बुंदी, सगळं. तोंडाला पाणी येऊ देऊ नका फक्त. महाराज सगळे पदार्थ, ज्याला जे इच्छा भोजन त्याला म्हणतात. अतिथी जो आलेला आहे ना, त्याच्या इच्छेनं त्याला खायला घालणं, बरं का पेटी मास्तर, त्याच्या इच्छेनं त्याला खायला घालणं त्याला इच्छा भोजन म्हणतात, आहे का नाही. आणि आपण जे देतो ते आलेल्या माणसानं गपचीप खावं, त्याला इच्छा नाही, अनिच्छा भोजन म्हणतात. अतिथीला आल्याबरोबर विचारलं पाहिजे आपण काय घेणार, चहा घ्या, नियम आहे ना विचारण्याचा, तो नियम त्याच्यासाठीच आहे. कशासाठी, अतिथीची काय इच्छा आहे ती इच्छा मनामध्ये आपल्याला माहिती झाली पाहिजे. आणि मग चहा घेणार का, दूध घेणार का, कॉफी घेणार, जर हे काही जमत नसेल तर पेट्रोल घेणार का 1 कप भर, नाहीतर राखेल घेणार का ग्लास भर, असं. म्हणजे इच्छा काय आहे तुमची, याला इच्छा म्हणतात. महाराज इच्छा भोजन दिलं. मग ते विश्वामित्रानं पाहिलं, म्हणले हे कसं काय जमलं. म्हणले काय नाही, ते भगवंतानं माझ्या सेवेसाठी ती नंदिनी नावाची गोमाता पाठवली आणि तिला हे नुसतं पूजा करून तिला काही गोष्टी सांगितल्या की ती सगळी पूर्तता करते. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, जिना काम उठ मत आहे, जेवढी गरज होती तेवढंच. चला आली लाईट, काम संपला. मारवाडी भाषेतली काय महाराज, मला लई चांगलं सांगा वाटतंय बरं का. म्हणजे आता लई वंगाळ सांगतोय असं नाही, म्हणजे हे मोकळं घालीन लोटांगण, मोकळं पटांगण दिसल्यामुळं आवर इथं घ्यायला. त्या दिवशी आलतो महाराज, बसायची जागा नव्हती, आम्हाला बसायची जागा नव्हती, आणि ते इतकं बघितल्यावर. पण असू द्या, काय अडचण नाही. आता कसं हे मी तसं मगाच सांगून टाकले, सकाळचे डाव देवाला सोडलेले, देवाची सेवा म्हणून करायचे आपल्याला. चला काय सांगत होतो मी, कीर्तन वर बहादरा हो, इथं भेटला तर वर भेटू नका पुन्हा, आहे का नाही. कीर्तन सांगत होतो, पण कीर्तनात काय सांगत होतो, मना शांताबाई सांगत होता. हा नाही, साधू संतांनी क्रोध सांगत होतो आणि विश्वामित्राचं उदाहरण चाललं. महाराज ते इच्छा भोजन झालं, मग त्यांनी सांगितलं वशिष्ठ मुनी मी येतो. आता ते विश्वामित्र होते महाराज, ते रागीट म्हातार होती, काय साधं होतं काय, पीटी मास्तर सारखं गरीब बसणार नव्हती, ती लय रागीट होते. दाढी बिडी वाढलेली होती पीटी मास्तर सारखी, पण ती लय रागीट होत. महाराज त्यानं सांगितलं ही गाय मला देऊन टाका. तुमच्याकडे काय म्हणजे पर्णकुटीत कोण येणार आहे तुमच्याकडे, मी राजा आहे, माझ्याकडे अनेक माणसं येतात, अनेक रोज पाहुण्या रावळ्यांची वर्दळ असते आणि त्यांना जेवण करण्यासाठी, त्यांना जेवायला घालण्यासाठी ही गाय मला द्या. वशिष्ठ मुनींनी सांगितलं जमणार नाही तुम्हाला ते, पण बघा प्रयत्न करून.
महाराज त्या गाईला विचारलं तुला जायचं का? ती म्हणले मी येणार नाही. आणि मग विश्वामित्रानं त्यांचं सैन्य त्या गाईला नेण्यासाठी दाव सोडण्यासाठी पाठवलं. पण त्या गाईनं दिव्य सैन्य निर्माण केलं आणि विश्वामित्राच्या सैन्यामध्ये ते नंदिनी मातेच्या सैन्यामध्ये महाराज युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर त्या गोमातेच्या सैन्यांनी विश्वामित्रांचं सर्व सैन्य पळून लावलं. आणि विश्वामित्रांनी मग पुन्हा सांगितलं महाराज धिक बलम, महाराज काय आपलं हे बल आहे, काय उपयोग नाही. त्यांना उपद्रव झाला. राज्याचं बल काही उपयोगाचं नाही. धिक बलम क्षेत्रीय बलम ब्रह्म तेजो बलम म्हणजे तपश्चर्याचं जे बल आहे ना ते महत्वाचं आहे. म्हणून महाराज विश्वामित्रांनी त्याच दिवशी राज्याचा त्याग केला, सर्व सैन्य सोडून दिलं आणि 20,000 वर्ष तपश्चर्या करण्याकरता निघून गेले. 20,000 वर्ष तपश्चर्या पूर्ण व्हायला लागली. किती वर्ष? 20,000 वर्ष. महाराज इंद्राला वैताग आला. म्हणजे या म्हाताऱ्याने जर तपश्चर्या केली नाही लय खडतर आहे. जर ह्याने तपश्चर्या केली आणि जर माझं पद ह्याने घेतलं तर मग अवघड आहे की नाही. पद द्यायला लोक पहिल्यापासून कटाळा करते बरं का, आताच नाही. आताच पद द्यायला लोक कटाळा करते त्याच्यात पूर्वीपासूनच. इंद्राला वाईट वाटलं, त्याच्या पोटामध्ये दुखायला लागलं. म्हणले काही खरं नाही. त्यानं रंभा पाठवली. म्हणले जा जरा डान्स करून ये म्हणले पुढं, म्हातारं बघू काय करते ते. महाराज रंभेला पाठवल्यानंतर तपश्चर्या भंग झाली आणि तपश्चर्या भंग झाल्यानंतर पुन्हा वैताग आला. पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्या. म्हणजे 20,000 वर्ष तपश्चर्या करून काय उपयोग नाही. पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्या चालू केली. पुन्हा महाराज ब्रह्मदेवानं मेनका पाठवली. त्याला वाटलं माझं पद घेतो का काय. ब्रह्मदेवानं मेनका पाठवली. पण पुन्हा राग आला. आपल्या सर्वांना माहिती आहे लग्न केलं. लग्न केल्यानंतर महाराज ती शकुंतला नावाची मुलगी झाली. पण पुन्हा क्रोध काय गेला नाही. मग म्हणले आता काय उपयोग नाही. पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्या केली. म्हणजे अशी एकूण 60,000 वर्ष तपश्चर्या केली. आणि नंतर प्रभू श्रीरामचंद्राचे गुरु बनण्याचं किंवा बनण्याचं ताकद त्यांच्यामध्ये आली. माझ्या सांगण्याचा मुद्दा काय आहे की महाराज इतक्या वर्ष तपश्चर्या करावी लागते तेव्हा एकाला जिंकता येतं. पण साधू संतांनी या सगळ्यांना जिंकलं महाराज. दोघांनाही काम क्रोध लोभ हे 6चे 6 विकार आहेत ना. केला षड उर्मीचा मार, काय लाथाळीला संसार आणि केला षड उर्मीचा मार. विठ्ठला विठ्ठला काही ठिकाणी याला विकार म्हणतात, काही ठिकाणी उर्मी म्हणतात है की नाही. महाराजांचे शब्द आहेत. असू द्या. महाराज असा काम आणि क्रोध अख्खं जग या काम क्रोधाच्या ताब्यात आहे. कसं काम क्रोधाच्या ताब्यात आहे तुम्हाला सांगतो. अख्खं जग कुणी असू द्या महाराज, प्रत्येक जण या काम क्रोधाच्या ताब्यात आहेत. पण संतांनी मात्र त्यांना काम क्रोध त्यांच्या ताब्यात ठेवलेत. उदाहरण सांगतो छोटंसं लक्षात येईल. खेडेगावामध्ये शाळा भरली. शाळा भरल्यानंतर आता सुगीच्या दिवसात कामाधंद्याच्या दिवसामध्ये शाळा भरल्यानंतर शाळा आणि खेडेगावामध्ये जास्तीत जास्त 4थी 5वी पर्यंत शाळा असते बस, त्याच्या पलीकडे नसते. आणि मग दुपारच्या वेळेला गावामध्ये शाळेतले पोरं आणि मास्तर आणि जवळजवळ पार्ट डिले झालेले म्हातारे एवढं सोडून गावात दुसरं कोणी नसतं. पार्ट डिलं कोणाला डोळ्यानं दिसत नाही, कोणाला ऐका येत नाही, कोणाला चांगलं पाहता येत नाही, कोणाला चांगलं चालता येत नाही. अशी म्हातारी माणसं पाराव पोरं आणि मास्तर शाळेत असतात. बाकी गावात दुसरं कोणी नसतं. पण योगायोगानं महाराज त्या शाळेत दुपारी शाळा भरलेली होती आणि तेवढ्यात त्या गावामध्ये आदल्या दिवशी चोरी झाली. आणि आदल्या दिवशी चोरी झाल्यामुळे पोलीस आले आणि चोर शोधला आणि चोरीचा छडा लागल्यामुळे त्या चोराला घेतलं. त्याच्या पुढे 2 पोलीस पाठीमागे 2 पुढे 2 पोलीस पाठीमागे 2 पोलीस आणि मध्ये त्या चोराला धरून चालवलं. कुणी? त्या पोलिसांनी. आणि मग निघाल्यानंतर महाराज ते चित्र शाळे पुढून चाललं. पोरांना लय नाद असतो. काही झालं की प्रश्न विचारायचा आहे की नाही गुरुजीला. महाराज गप्पच बसत नाही. गुरुजीने एखादं गणित शिकवतं का नाही तो गुरुजी कळलं का लगील जाऊ का गुरुजी मला 2ला जायचं. म्हणजे पोरं गप बसत नाही का नाही. सारखी चुळबुळ केल्याशिवाय राहत नाही का. आपली कशी आता चुळबुळ करते आहे का नाही. ते म्हणत असते 1:15 वाजत आली हो कवर सांगतोय काय नो उरकतो स्वयंपाक झाला की उरकायचं आपल्याला. चला महाराज पोरांना प्रश्न विचारायची सवय असते. बरं पोरं महाराज चांगल्याला जमून देत नाही. महाराजाला सुद्धा पोरं जमून देत नाहीत. पण त्यात आम्हाला उगा रोज सवय लागली म्हणून जमते. हा आता हे आमच्याकडे दणके खात्यात रोज म्हणून जमून देतात. पण गावातले पोरं आहेत ना चांगल्याला जमून देत नाही. म्हाताऱ्या माणसाला तर बिलकुल बोलून देत नाही है का नाही. एक म्हातारा त्या नाताला म्हणलं त्याच्या काय म्हणला कसं व्हायचं मी आहे म्हणून तुमचं बरं आहे.
अरे बाप तिकडं जिकडं नाही तिकडं हिंडतोय, घरी जनावराला कोण पाणी पाहिजे ना, वैरण काढी कोणी करीना, शेतीतले काम कोणी बघणार, तू शाळेत जातो. अरे मी आहे म्हणून तुमचं बरं चाललंय, मी मेल्यावर कसं व्हायचं तुमचं? ते ना तू म्हाताऱ्याला काय म्हणते माहिती का, डांगऱ्या तू मर म्हणते, तू मर. तूच माझी चोरून बिस्किट खातून तू म्हणतो आमचं कसं व्हायचं आहे का? तू काळजी करू नको, तू मेल्यावर आमचं एकदम मस्त चलन, तू जा म्हणले पटकीन. म्हणजे पोरं बोलून देत नाहीत महाराज, चांगल्या चांगल्याला आलंय वळीला म्हणून सांगतो. एका शाळेमध्ये गुरुजीनं पोरांना वेगळं वेगळं चित्र काढायचं सांगितलं. म्हणजे मुक्त हस्त चित्र, तुम्हाला जे काढायचं ते काढा. मग कोणी काही ज्याने त्याने, कोणी महाराज काढला, कोणी पकवाजा, कोणी गायक, वेगळे वेगळे चित्र काढले. एक गाबडं लय हुशार होतं, तेव्हा म्हणलं आपण असं चित्र काढायचं. मास्तर सुद्धा म्हणले पाहिजेत वा, आणि जमत तर काहीच नाही बरं का त्याला. ती तशीच असते, प्रश्न विचारायलाच परिणाम असते, येत काही नाही पण सगळ्याच्या आधी हात वर करणार, त्याचाच नंबर लागला का चुकीचं सांगून देणार. महाराज चित्र काढायला सांगितलं, सगळ्याच्या एक जणांनी घेतलं चित्र काढायला. म्हणलं आपण काय काढायचं? म्हणलं आपण काय करू, आपल्या जामखेडला रेल्वे नाही, जामखेडून पुण्याला जाणारी रेल्वे काढू म्हणलं आपण. त्यांनी रेल्वेचं चित्र मग टाकलं, जामखेड टू पुणे रेल्वे. जामखेडचं जंक्शन काढलं, तिकडं पुण्याचं जंक्शन काढलं, मध्ये जागा राहिली, डबे बिबे काढले महाराज. आणि पुन्हा म्हणलं आता नुसते पुण्यावरून महागारी नाही आणायची, मुंबईला फिराय नेऊ म्हणला. मुंबईला बी पुढं बी महाराज पुण्याचं स्टेशन मध्ये काढलं, इकडं जामखेडचं पुन्हा पुढचं मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स काढलं. आणि मग विचार केला, मग रूळ सगळं काढलं, जंक्शन ज्याला जे काढायचं होतं. म्हणलं ठीक आहे, आपल्या जामखेडून पुण्याला जाईपर्यंत काही विषय नाही म्हणले, एवढे चांगला रस्ता आहे, चांगला रूळ आहे. पण पुण्यावरून मुंबईला जायचं म्हणलं, त्याच्या ध्यानात आलं, म्हणलं बरीच बुक देत म्हणला, एखादा तरी बोगदा आपल्याला त्यात काढावं लागेल. मग त्याने लोणावळ्यातला 1000 मीटरचा बोगदा काढायचा ठरवला. 1000 मीटरचा बोगदा, 1000 मीटरचा बोगदा काढला महाराज. त्याच्यात चढणारे, त्या डोंगरामध्ये चरणारे पशु पक्षी, जनावर, गुराकी सगळं काढलं, गवत पाणी बिनी सगळं काढलं. आता बोगदा काढलं आणि एवढं चित्र काढलं, त्या वहीवर जागाच राहिली नाही ना रेल्वे काढायला. रेल्वेचा डबा म्हणला 1-2 तरी डबं काढावं लागते का नाही, 1 इंजिन आणि 2 डबं तरी, पण जागाच राहिली नाही. आता काय करावं बरं, डबा काय बारीक नसतो, ते काय नुसता गोल करून जमणार आहे का नाही. पण मला जाऊ दे, आपले चित्र काढायची जागा तर आता संपलेली. आपण जवळजवळ बऱ्यापैकी मुंबईचं स्टेशन काढले, पुण्याचं काढले, लोणावळ्याच्या मधलं एक बोगद काढले, लोणावळ्याचा घाट काढलाय, जामखेड सगळं काढले, काही टेन्शन नाही. चित्र काढलं आणि चित्र काढून गुरुजीला दाखवायला घेऊन गेलो. आता गुरुजीला दाखवायला घेऊन गेल्यानंतर ते आता त्याला माहित होतं, म्हणला गुरुजीला आपण एका शब्दात बनवू, म्हणलं काय काळजी नाही. दाखवायला घेऊन गेल्यानंतर ते म्हणले वा वा पप्या, लय भारी चित्र काढले. म्हणले काय केलंय? म्हणले काय नाही गुरुजी, जामखेडून मुंबईला जाणारी रेल्वे काढली म्हणले. हा चांगलंय म्हणले, जामखेडचं स्टेशन काढलं, पुण्यातलं काढलं मधलं, पुन्हा मुंबईचं काढलं. अरे वा, पुण्याच्या आणि मुंबईच्या मधला बोगदा आहे तो पण काढलाय. किती मीटरचा आहे तो? म्हणला 1000 मीटरचा बोगदा आहे. अरे वा म्हणले, बोगदा पण काढलाय. गुरुजी चष्मा लावून बसलेलं होतं, चष्मावर सरकी खाली करी. म्हणला रेल्वे काय कुठं दिसना. त्यांनी सांगितलं होतं ना रेल्वे काढतोय मी, रेल्वे. महाराज रेल्वे काय कुठं दिसना. मग त्याने अरे म्हणले पप्या सगळं काढलंय पण रेल्वे कुठं आहे रेल्वे? ते मला मास्तर तुमचं बी का नाही पगार लय झाल्यामुळे डोकं सराकले झाले. म्हणला तुम्हाला कळतं का नाही? म्हणलं काय अहो रेल्वे बोगद्यात गेली. म्हणला बोगद्यात गेल्यावर दिसत असते का रेल्वे? म्हणजे काढलीच नाही महाराज. त्या अशी खतरनाक लेकरं असते, बोगद्यात गेले. पण गुरुजी बी त्याचा गुरुजी होता, तेव्हा बी लय पुढचा. तेव्हा म्हणला रेल्वे आधी बोगद्याच्या बाहेर काढ, तेव्हाच मार्क देतो, तोवर देत नाही. विठाला विठाला लेकर असतात. जाऊ द्या, असं भरपूर सांगायसारखं मी आपलं थोडक्यात आवडत. चला काय सांगत होतो मी? काम क्रोधाला पोरानं प्रश्न विचारला, म्हणले गुरुजी हे आपल्या शाळेकडून काय चाललंय? अरे म्हणले बाळू आपल्या गावात रात्री चोरी झाली आणि चोर पकडलाय. मग म्हणले पुढे 2 पोलीस आहेत, पाठीमागे 2 पोलीस आहेत, दोन्ही पोलिसांच्या मध्ये जो चालतोय ना तो चोर आहे. त्यांनी चोरी केली आहे, तो गुन्ह्यामध्ये घावलाय, त्याने अपराध केलाय, म्हणून त्याला पोलिसांनी पकडून चालवले, त्याला आता शिक्षा होणार. पोरांच्या डोक्यात काय नाही, ज्याच्या पुढे पोलीस मागे पोलीस मध्ये चालतो तो चोर. 8-4 दिवसांनी महाराज त्याच गावात मंत्री महोदयांचा दौरा आला. कुठल्या आला ते सांगत नाही, तुम्ही तिथं जाऊन काढी लावता पुन्हा, आहे का नाही? हा तेवढ्या लय परी नाही. महाराज मंत्री महोदयांचा दौरा आला. आता मंत्री यायचे ते काय महाराज यायचा होता होय? एकच चोपदार त्याला बी चालता येणार, ते उकळेकरांनी सांगितलं ते दिशा, आहे की नाही? तसलं नाही. महाराज 10 पोलीस पुढं 10 पोलीस पाठीमाग, मोठा ताप, आमदार मंत्री सगळ्या गाड्या वाय 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 सगळं सारं महाराज लाल दिवेच्या गाड्या. आणि मग हीच यांची मिरवणूक, गाव पाहणीची मिरवणूक
गावाच्या शाळेच्या समोरून निघाली तेवढ्यात एक पोरग उठलं म्हणला गुरुजी 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 लवकर इकडे गुरुजी 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 लवकर इकडे ते म्हणले का म्हणले चला चला लय मोठा चोर आलाय म्हणले आपल्या गावात अरे म्हणले मोठा चोर बाहेर येऊन गुरुजीनं पाहिली तर मंत्री महोदय चाललेले मध्ये मंत्री महोदय चालतात पुढे 10 पोलीस मागं 10 पोलीस महाराज गुरुजीनं त्या पोराच्या हाताला धरलं होय आतमध्ये म्हणला शाळा बंद होईन आणि माझी नोकरी जाईन म्हणला सगळा राडा करशील म्हणला तुला काय कळतं का नाही हो म्हणला गुरुजी तुम्हीच सांगितलं ज्याच्या पुढे पोलीस मागं पोलीस मध्ये चालतो तो कोण महाराज म्हणा ना मग तुम्ही कोण चोर हा महाराज ज्याच्या पुढे पोलीस पाठीमागे पोलीस जो मध्ये चालतो तो चोर 4 दिवसापूर्वीच तुम्ही आम्हाला सांगितलं ना आता कसं काय म्हणता अरे म्हणले येड्यांनो तुम्हाला कळत नाही सांगतो बसा आणि मग गुरुजीनं त्या मुलांना सगळ्यांना शाळेत बसवलं सगळ्याला सांगितलं तुम्हाला माहित आहे आज 4 दिवसापूर्वी जो गेलता तो पुढे 2 पोलीस पाठीमागे 2 पोलीस मध्ये चालणारा तो चोरच होता हे 100% खरं आहे पण 4 दिवसापूर्वी जो चालला होता ना पोलिसांच्या मध्ये तो पुढच्या 2 पोलिसांच्या पाठीमागच्या 2 पोलिसांच्या ताब्यात होता कुणाच्या पाठीमागच्या 2 पोलिसांच्या पुढच्या 2 पोलिसांच्या ताब्यात होता पण आता ज्यांच्या पुढे 10 पोलीस आहेत पाठीमागे 10 पोलीस आहेत जे मध्ये चालतात ना महाराज पुढचे 10 पोलीस आणि मागचेही 10 पोलीस या मंत्री महोदयांच्या ताब्यात आहेत म्हणले म्हणून हे महाराज ते त्यांच्या आहारी नाहीत जसा चोर पोलिसांच्या आहारी होता तसा अख्खं जग या कामक्रोधाच्या आहारी आहे पण जसे मंत्री महोदय चालले पुढचे 10 पोलीस मागचे 10 पोलीस मंत्री महोदयाच्या आहारी तसे महाराज कामक्रोध साधू संतांच्या आहारी कामक्रोधाला साधू संत शरण जात नाही कामक्रोध बंदी खाली तुका प्रमाण आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराज अख्खं जग कामक्रोधांच्या ताब्यात पण कामक्रोधाला ताब्यात ठेवण्याचं काम संत करतात नुसतं ताब्यात नाही ठेवत तर त्यांना जेलमध्ये टाकतात कामक्रोध बंदी खाणी तुका मने दिले दोन्ही आणि इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोस्वामी स्वामी म्हणजे इंद्रियाचे आम्ही मालक आहे त्या कामक्रोध आमचे इंद्रिय आमच्या ताब्यात आहेत आणि त्या कामक्रोध सुद्धा आमच्या ताब्यात आहेत आम्ही त्यांचे सेवक नाही तेच आमची सेवा करतात काम हात जोडून उभा आहे काही सेवा महाराज म्हणजे जवळ सुद्धा यायचं नाही क्रोध सुद्धा महाराजांना काही करीत नाही आपल्याला सर्वांना माहित आहे ज्या वेळेस महाराज मंबाजी बुवानं काठीनं मारलं आणि काठीनं मारल्यानंतर महाराज संध्याकाळी सकाळी मारलं आणि संध्याकाळी महाराज ज्या मंबाजी बुवानं काठीनं मारलं त्याच्या हातपाय चपायला गेले कोण जगद्गुरु तुकोबराय मग क्रोधाला सुद्धा महाराजांना जिंकलं महाराज म्हणतात म्हणून ते झुंजार आहेत महाराज या जगामध्ये त्यांच्यासारखे झुंजार या जगामध्ये दुसरे कोण नाहीत ते विशेषण वापरले ते म्हणजे कोण तर महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या पुढं पहिले जर संत कोण असतील ना कुठल्या संतांचं वर्णन करत असताना महाराजांनी जेवढे संतांचे वर्णन करणारे अभंग लिहिलेत ना ते फक्त आणि फक्त माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ दादा सोपान काका आणि मुक्ताबाई महाराज या 4 भावंडाकडे बघून जगद्गुरु तुकोबरायांनी अभंग लिहिलेले आहेत विठाला कारण त्यांच्या पुढे जर संतांचा ते म्हणजे कोणते ते हे विशेषण वापरले ते कोणते तर त्याला एक सुंदर अभंग ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर ते कोणते तर माऊली ज्ञानोबाराय महाराज यांनी हे सगळे झुंजार आहेत सगळे संत मंडळी झुंजार आहेत म्हणून महाराज म्हणतात बाबा ते झुंजार आहेत या जगामध्ये ज्यांना कोणालाही त्याच्यातून सुटता येत नाही मोठमोठ्यांना
भगवान शंकरांना सुटता येत नाही, इंद्राला सुटता येत नाही, ब्रह्मदेवाला सुटता येत नाही, पण महाराज ते साधू संत त्याच्यातून सुटतात. म्हणून महाराज म्हणले ते झुंजार आहेत. आणि निस्ते झुंजार नाहीत तर ते विष्णूचे दास आहेत. अभंगाचं प्रथम चरण. झुंजार ते एक आम्ही विष्णुदास, झुंजार एक विष्णुदास जगी, झुंजार एक विष्णुदास जगी, झुंजार एक विष्णुदास जगी. झुंजार एक विष्णुदास जगी, झुंजार एक विष्णुदास जगी, झुंजार
विष्णुदास जगी. महाराज या जगामध्ये जर झुंजार कोण असतील तर ते विष्णूंचे दास आहेत. आणि महाराज विष्णूचं दास होणं सगळ्यात महत्वाचं. जीवाला आल्यानंतर जीवाचं जर आद्य कर्तव्य काय असेल तर भगवान परमात्म्याचं दास्यत्व पत्करणं. बस तुमच्याकडे काय आहे याला महत्व नाहीये, तुम्ही काय करता याला महत्व आहे. कुणीही असो महाराज, या जगामध्ये कितीही मोठा माणूस असाल, तुम्ही काय आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. आणि साधू संतांनी त्याला महत्व दिलेलं आहे. म्हणून या जगामध्ये महाराज जर झुंजार कोण असतील तर महाराज म्हणतात झुंजार ते एक. एक म्हणजे कोण? ज्यांनी आतील शत्रूशीही झुंजले आणि बाहेर शत्रूतेही झुंजले. महाराज हे झालं आतील शत्रूचं. बाहेर संतांना त्रास दिला नाही का? माऊली ज्ञानोबरायांच्या टायमिंगला अनेक लोकांनी महाराज माऊली ज्ञानोबरायांना पीठ मागू दिलं नाही. माऊली ज्ञानोबरायांना मिळालेलं पीठ झोळीमध्ये ठेवलं नाही. मडकं मांडे भाजण्यासाठी दिलं नाही. महाराज त्यावेळेस सुद्धा त्यांना बाहेरच्या शत्रूंसोबत सुद्धा संघर्ष करावा लागला. जेवढी संत मंडळी असेल, श्री संत भगवान बाबा यांना संघर्ष करावा लागला नाही का? आपल्या सगळ्यांना माहित आहे. महाराज ब्रह्मचर्य तो पत्करला असताना सुद्धा महाराज ज्या गादीवरती झोपलेले होते, ज्या आसनावरती झोपलेले होते, त्या आसनाच्या शेजारी कोणीतरी महाराज कुठल्या तरी एका मातेची चोळी नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि महाराजांवर भगवान श्रीसंत राष्ट्रसंत भगवान बाबांवर कुठला तरी आळ घेण्यात आला. माझ्या सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की महाराज हे बाहेरी आतील शत्रूशी तर युद्ध करतातच, बाहेरील शत्रूशी सुद्धा यांना युद्ध करावं लागतं. म्हणून या जगामध्ये झुंजार जर कोण असतील तर ते फक्त संत महात्मे आहेत. आणि संत आहेत, वैष्णव आहेत आणि विष्णूंचे दास आहेत. म्हणून महाराज म्हणतात झुंजार ते एक विष्णुदास जगी. महाराज विष्णूचा दास होणं महत्वाचे. दास्यत्व कोणी करावं, कोणाचं करावं, कधी करावं, कसं करावं, भरपूर वेगळं चिंतन आहे. पण मी सांगतो विष्णूचा दास होणं महत्वाचे. कारण श्रीमद भागवतामध्ये भगवंताची 3 रूपं सांगितलेली आहेत. आणि ही मुख्य 3 रूपं सांगितलेली आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महाराज निर्गुण निराकार असणारा जो आत्मा आहे, असे 3 ब्रह्मा, विष्णू, सगुण साकार. ब्रह्मा निर्गुण निराकार, सगुण साकार असणारा विष्णू आणि महाराज हे दुसरे जे राम कृष्ण जेवढे 10 देवाचे अवतार आहेत ना, हे सगळे अवतार असे 3 देवाचे रूप सांगितलेले आहेत. पण महाराज सगळ्यात महत्वाचं विष्णूचा दास व्हा म्हणून सांगितलं, ब्रह्म्याचा नाही. ब्रह्मदेवाकडे काय आहे? फक्त पालन करणं, निर्माण करणं हे काम त्याच्याकडे. पालन पोषण करणं भगवान विष्णूंकडे, संहार करणं महेश म्हणजे भगवान महादेवांकडे अनादी काळापासून. महाराज पण विष्णूचा दास का व्हायला सांगितलं तर महाराज या जगामध्ये विष्णूनं अनेक रूपं घेतलेली आहेत, अनेक रूपं घेतलेली आहेत. मग 10 जे अवतार असतील, जेवढे जेवढे अवतार आहेत हे सगळे कोणाचे आहेत? विष्णूचे अवतार आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे. भगवान श्रीकृष्णाचा असेल, रामाचा असेल, म्हणून विष्णूचा दास व्हा म्हणून सांगितले. महाराज विष्णूचा दास झुंजार ते एक विष्णुदास जगी. आणि जे विष्णूचे दास असतात ना महाराज, त्यांना कामक्रोधाची बाधा होत नाही. महाराज या जगामध्ये दास्यत्व केलं पाहिजे. महाराज म्हणतात आम्ही जन्माला आलो हे आमचं धन्य आहे, कारण आम्ही देवाचं दास झालो. धन्य आम्ही जन्मा आलो आणि दास झालो. कारण भगवान परमात्मा विठ्ठल जो आहे तो विष्णूचं रूप आहे. आणि महाराज आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर या जगामध्ये कुठला देव कसा प्रसन्न होतो हे माहीत नाही, पण आमचा विठोबा पाना फुलामध्ये सुद्धा प्रसन्न होतो. म्हणून महाराज त्या विष्णूचा दास व्हा म्हणून सांगितलं. महाराज दास नाही असं नाही, प्रत्येक जण दास आहे. कोणी देह दास आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळीपर्यंत मी कसा दिसतो, मी कशी कपडे घातली पाहिजेत, कुठला गॉगल लावला पाहिजे, आणखीन कुठला बूट वापरला पाहिजे, कुठला सॉक्स, हे देह दास. महाराज यांच्या डोक्यात काही नसते. कुठं बी जाऊ द्या, रस्त्याने जर चालले काचाचं दुकान असलं तर तिथं बी असं केल्याशिवाय राहत नाहीत महाराज. देहदास. काही काही लक्ष्मीदास. लक्ष्मी म्हणजे पैसा. महाराज त्यांना म्हणा अवकाशाला पैशाच्या पाठी मागे लागले. पैसा हे सर्वस्व नाही. ग बसा, तुम्ही आम्हाला सांगू नका. कीर्तन झाल्यावर तुम्ही गाडीत बसायच्या आधी पाकिट माफी द्या, म्हणजे आम्हाला बी खचकी देत महाराज, सोडित नाही. महाराज म्हणले पैसा हे सर्वस्व नाहीये, पण जगात देवानंतर जर कोणाला मान असेल तर फक्त पैशाला आहे. या जगामध्ये देवानंतर बाकी दुसरा कोणाला मान नाही. पैसा गरजेचा आहे पण त्याच्यात गुंतायचं नाही. याला लक्ष्मीदास म्हणतात. महाराज एक जणाला मी सहज म्हणला काय पैसा पैसा करता, ते म्हणलं मी म्हणलं जरा साधू संतांची सेवा करी जा, जरा आले गेलेल्यांना अन्नदान करत जा. ते म्हणले महाराज आपल्या डोक्यात तसलं नाही. आपल्या डोक्यात फक्त एकच, पैसा मेरा परमेश्वर. माझा देव जर कोण असेल ना तर पैसा.
पैसा मेरा परमेश्वर. म्हणलं गुरु करा. ते म्हणलं हा गुरु करायची गरज नाही, गुरु घरीच. पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे मेरे साधू संत और सेवा किसकी करू. त्यानं सांगितलं पैसाच माझा परमेश्वर, माझ्या घरी माझी बायको गुरु आहे बस. तिनं सांगितलं ना खराट्याला जाऊ नका, मी जातच नाही. मी म्हणलं जाचीन तरी कसा, गेल्यावर टंगडच मुडीन तुझं म्हणणं आहे की नाही. जाऊनच देत नाही. पाप्याची आई किती खट्याळ मला माहिती म्हणलं. विठाला ए विठ्ठला. महाराज म्हणले नुसतं लक्ष्मीचं दास्यत्व करून उपयोग नाही. ती ज्याचे दासी आहे त्याचं दास व्हा. कारण ज्या ठिकाणी लक्ष्मी कोणाची दासी आहे, विष्णूची दासी. महाराज पाय लक्ष्मीचे हाती आणि तिशी यावे काकुळती. महाराज त्या भगवान परमात्म्याचं दास्यत्व जिनं पत्करलंय. मग तो भगवान परमात्मा आपला साजर केला तर ती लक्ष्मी आपल्याकडे येणार आहे. काही काही लक्ष्मी दास आहे. चला काही काही या जगामध्ये जगाचे दास आहेत. महाराज जगाची सेवा कितीही करा, जगाची सेवा कितीही करा, एक ना एक दिवस धोका झाल्याशिवाय राहत नाही. त्या दिवशी केशवभावाने सांगितलं बघा, निवडणुकीला उभा राहिलो, 14 मतं माझ्या घरातली, मला किती पडली 7च, बाकीची 7 गेलीच कुठं. जवळची धोका दिल्याशिवाय राहतच नाहीत महाराज. अहो जगाच्या नादी लागू नका. हे जग असं आहे, या जगानं मोठमोठाल्यांचं वाटोळं केलंय. आपलं सुद्धा वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जनदास होऊ नका. महाराज देशाचा सेवक व्हा, देशाचा दास व्हा, देशाची सेवा करा. देश सेवक जर झाला, देशाचं जर दास्यत्व तुम्ही पत्करलं ना, तर तुम्ही अमर झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून जे देश सेवा माझे फौजी मंडळी करतात ना, ते गेल्यानंतर काय म्हणतात, अमर रहेच्या घोषणा देतात. का? देशाचं दास्यत्व करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण देश काय आहे आपला, दास्यत्व करण्यासाठी देशाचं दास्यत्व आपण केलं पाहिजे. महाराज त्या फौजीचं आयुष्य असं, आपल्या महाराजांच्या कार्यक्रमाला त्या ट्रॉफ्या दिल्यात बघा, फौजीनंच दिलेल्या आहेत. महाराज ते माणसं किती सेवा करतात, रात्रंदिवस कुठेही गेले तरी फक्त देश सेवेचं चिंतन त्यांच्या पाठीमागं लागलेलं असतं. म्हणून एवढंच काय तर प्रसंगी महाराज देशासाठी आपला प्राण सुद्धा द्यायला तयार असतात. दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे. बस लांबले आता आहे का नाही, आकडतच घेतो जरा, लय लांबल्यावर मग करळ होईल पुन्हा आहे का नाही. जाऊ द्या महाराज. प्राण तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा. बस महाराज जगायचं असेल तर कशासाठी, वतनसाठी. आणि मरायचं का असेल तर कशासाठी, वतनसाठी. महाराज देशाचं दास्यत्व जर केलं तर नक्कीच तुमची काळजी घेतल्या जाते. जनाचं दास होऊन त्याच्या पाठीमागे लागू नका. ज्यांनी जनाचं दास झालेत ना, किती 10 वर्ष, आपल्याला सर्वांना माहिती आहे, आदर्श ग्रामपंचायत औरंगाबाद जिल्ह्यातली भास्कर पेरे पाटलाचं गाव कोणतं, पाटोदा. महाराज किती वर्ष सरपंच राहिला तो भास्कर पेरे पाटील, किती दिवस, 20 का 25 वर्ष बिनविरोध सरपंच. त्यांनी असं सांगितलं त्यांच्या मुलाखतीत, लोकांना थोकायला सुद्धा मी बेशिंग बसवली होती. कशाला? थोकायला सुद्धा. महाराज ते कोण, पॅनल पडला, पण त्याच्या विरोधात उभा राहिला भास्कर पेरे पाटलानं. 20-25 वर्ष एवढी आदर्श ग्रामपंचायत केली. सेन्सरचे दरवाजे बसवले होते ग्रामपंचायतला. कशाचे? माणूस पुढे गेला की बटन सुद्धा दाबायचं नाही, माणूस गेला की लगेच दरवाजा उघडतो. महाराज त्यांच्या विरोधात उभा राहिला माणूस. कोण? नारायण महाराज राहिला होता काय उभा, जवळचाच. कोणचा? अहो पुतण्याच. आणि अख्खा पॅनल पाडला. किती जरी निस्वार्थी मनाने या जनाची सेवा केली ना, की एक ना एक दिवस नावं ठेवल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून जनाचे दास होऊ नका, विष्णूचे दास व्हा. म्हणून महाराज म्हणतात, या जगामध्ये कायेन वाचन मानात भगवान परमात्म्याचा दास झाला पाहिजे. काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधित. तुमच्या जीवनाची सार्थकता जर कशात असेल तर याच्यातच आहे. नाहीतर मिळालेलं जीवन महाराज तुम्ही वायाला घातलं, काही उपयोग नाही झाला. मिळून जर देवाचं दास्यत्व पत्करलं नाही ना, विष्णूचं दास्यत्व जर केलं नाही ना, साधू संतांची सेवा नाही घडली ना, तर काय उपयोग नाही. तुमचं शरीर चांगलं असून, तुमच्याकडे धन असून, सुभाषितकार असं सांगतात, शरीर स्वरूपम तथा वा कलत्रम यश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम हरे रंध्री पद्मे मनश्चेन्न लग्नम ततक्किम 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 ततक्किम. काय उपयोग आहे हे सगळं मोठं असून? महाराज देवाचं दास्यत्वच जर नाही केलं तर जीवन बर्बाद झालं. विठाला 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 विठाला. म्हणून हे शरीर भगवान परमात्म्या
टाकून भाड्यानं आणलंय तोपर्यंत नाही तर एक दिवस असा येईल हे शरीर पडेल आणि देवाचं दास्यत्व पत्करायचं राहून जाईल. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी जिंदगी कितना महसूस हो जाएगा, इतना मजबूर हो जाएगा. जय हो जय हो. वक्त ऐसा भी आएगा नादान, वक्त ऐसा भी आएगा नादान, तुझको काटो के चलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी जिंदगी म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत देवाचं दास्यत्व करा. माझ्या साधू संतांनी सुद्धा देवाचं दास्यत्व केलं आणि गेले तरी आजही त्यांची कीर्ती अमर राहिली. जाऊन अनेक वर्ष झाले तरी कुणालाही वाटतं त्यांची पुण्यतिथी झाली पाहिजे. महाराज ही विष्णुदासाची ताकद आहे, ही झुंजारत्वाची ताकद आहे. म्हणून महाराज म्हणतात झुंजारतीक विष्णुदास जगी. आणि ते झुंजार असल्यामुळे विष्णूचे दास असल्यामुळे पाप पुण्य अंगी नातळे. त्या पाप आणि पुण्य त्यांना काही सुद्धा करत नाही. महाराज पाप त्यांना तकलीफ देत नाही आणि पुण्य झालं तरी ते वाईट मार्गाने जात नाही. महाराज काही काही पापही करत नाहीत आणि पुण्यही करत नाही, ते मधीच असतात, त्यांना घेणं नाही देणं नाही. काही काही महाराज पुण्यही करतात आणि पापही करतात. सांगू का उदाहरण? सांगू का? महाराज सत्यनारायणाची महापूजा घालतात आणि सत्यनारायण झाल्यानंतर जे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची असते आणि सत्यनारायणाचं जे निर्माल्य असतं ना ते टाकायला पंढरपूरला चंद्रभागेत जाते. चंद्रभागेत जातेत, सत्यनारायण घालून पुण्य कमवतेत, चंद्रभागेत निर्माल्य टाकतेत, येताना सगळं घेऊन येतात, गण लावून येतात, पण येताना दारू पित येतात. महाराज पुण्य बी करतात आणि पाप बी करतात असं नाही. महाराज असं चालत नाही. फक्त पुण्य. या जगामध्ये पुण्य जर कोण करत असेल तर ते संत आहेत. नवीन नुसतं पुण्य करत नाहीत तर ते पुण्यवंत आहेत. त्यांची नावं घेतली तरी आपल्याला पुण्य होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेगे माझी वाचा तुटी महालाभ. म्हणून महाराज म्हणले पाप पुण्य त्यांना काही करत नाही. पाप झालं तरी ते खचून जात नाहीत आणि पुण्य जरी झालं तरी महाराज कसंही चुकीचं वागत नाहीत. पाप पुण्याअंगी नातळे त्या. मग रात्रंदिवस त्यांचं काय काम चालू असतं? गोविंदासनी गोविंद शयनी आणि गोविंद त्या मनी वैसला. ते रात्रंदिवस फक्त भगवान परमात्म्याचं भजन. महाराज नुसतं भगवान परमात्म्याचं भजनच नाही तर महाराजांनी पुढे त्याची लक्षणं सांगितली. ते काय करतात? ऊर्ध्व पुंड्र भाळ. शरीराला 12 ठिकाणी गंध लावतात आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात. काय काय म्हणतात महाराज आम्हाला बी वारकरी हो वाटते पण माळ घालायची म्हणल्यावर जमत नाही. माळ नाही घातल्यावर वारकरी होतो का? चालत नाही. माळ घालावीच लागते. त्याची 2 लक्षणं पुढे सांगितली. किती? 12 ठिकाणी गंध आणि कंठामध्ये माळ धारण करणे. असं जर केलं तर महाराज म्हणले त्यांच्या पुढं काळ सुद्धा टिकत नाही. कापिजे कळी काळ तया भेनेन. आपल्या सर्वांना माहिती आहे त्या काळाला सांगतानाच सांगितलंय जिथं देवाच्या नामाचा घोष चालू आहे, जे गाव साधू संतांचे, त्या शिवारात सुद्धा तुम्हाला जायची ताकद नाही किंवा तुम्हाला तिथं जाता येणार नाही. नका जाऊ तया नामधारकाच्या शिवा. रात्रंदिवस जे भजन करतात त्याच्या गावाला नाही त्याच्या शिवात सुद्धा तुम्ही जाऊ नका. हा तिथं जर गेलात तर माझं सुदर्शन चक्र घेऊन तुम्हाला ते ठार केल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे. कापिजे कळे काळ तया भिणे. आणि आणखीन 2 चिन्ह महाराजांनी सांगितले. कोणते? तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार. नामामृत सार मुखा माझी, नामामृत सार मुखा माझी. गोविंद आसन गोविंद शयन, गोविंद आसन गोविंद शयन. नामामृत सार नामामृत सार मुखा माझी.
मम गम धन मदनि नि धनि सा धनि सा नि धनि नि धनि ध मद ध पद भ ध पद गम धनि गम धनि सा गम धनि सा नि धनि सा धनि सा नि धनि ध मद धनि धनि सा नि सा धनि सा नि धनि ध मद गम धनि धनि सा नि सा धनि सा नि धनि ध मद गम धनि सा गम धनि सा गम धनि सा धनि सा नि धनि सा नि धनि धनि सा नि धनि सा चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझे. सतत भगवान परमात्म्याचं नामामृत त्यांच्या मुखामध्ये असल्यामुळे आणि महाराज भगवान परमात्म्याकडे जी चिन्ह आहेत शंख चक्र गदा पद्म हे सगळे चिन्ह, तर त्यातली काही चिन्ह भगवंत स्वतः आपल्या भक्ताला देत असतो जो दास्यत्व पत्करतो ना. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे ज्यांनी ज्यांनी त्या भगवंताचं दास्यत्व पत्कारलं ना भगवान परमात्मा त्यांना कधीही काही कमी पडू देत नाही. फक्त दास्यत्व करणारा जो माणूस आहे ना तो महाराज त्याच्या ह्याच्यावरती पाहिजे, कशावरती, साधनावरती आरूढ पाहिजे आणि विश्वास पाहिजे. जर विश्वास नसेल तर काही उपयोग नाही महाराज म्हणले. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा म्हणजे सगळ्या जगाचं सार जर काय असेल, सगळ्या शास्त्राचं सार जर काय असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. म्हणून महाराज सतत नामस्मरण ते करत असतात. गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी वैसलासी. त्याला दुसरं प्रमाण दिनरजनी हाची धंदा गोविंदा ते पोवाडे. महाराज रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. बस अंतर्बाह्य जन आणि मन, बाहेर जग आणि अंतर्मन. महाराज म्हणले हे फक्त आम्हाला नामस्मरणामुळे शक्य झाले. म्हणून महाराज म्हणतात गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी वैसला असे. ज्ञानेश्वर